नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 9वी इतिहास पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय। प्रश्न 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1 भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे। उत्तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे। 2 दृकश्राव्य साधनांमध्ये डॅश डॅश या साधनाचा समावेश होतो। उत्तर दृकश्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो। 3 भौतिक साधनांमध्ये डॅश डॅशचा समावेश होत नाही। उत्तर भौतिक साधनांमध्ये म्हणीचा समावेश होत नाही। प्रश्न ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। व्यक्ती जाल कूपर, टपाल तिकीट अभ्यासक, कुसुमाग्रज कवी, अण्णाभाऊ साठे लोकशाहीर, अमर शेख चित्रसंग्राहक। उत्तर आहे अमर शेख चित्रसंग्राहक। दुरुस्त केलेली जोडी अमर शेख शाहीर। प्रश्न 2 टिपा लिहा। 1 लिखित साधने। 1 इतिहास लेखनाचे अत्यंत विश्वसनीय साधन म्हणून लिखित साधनांना ओळखले जाते। 2 वृत्तपत्रे, ग्रंथ, रोजनिशी, पत्रव्यवहार, नियतकालिके अशा प्रकारच्या छापील साहित्याच्या लिखित साधनात समावेश होतो। 3 लिखित साधनांच्या माध्यमातून आपल्याला चळवळी, सांस्कृतिक जीवन, सामाजिक प्रथा, प्रशासकीय धोरणे, समाजाची प्रगती, समाज जीवनातील घडामोडी यासारख्या बाबींचा अभ्यास करता येतो। 2 प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया। 1 जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे। 2 वृत्तपत्रांसाठी वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील माहिती वृत्तपत्रांना पुरवण्याचे काम पीटीआयने केले आहे। 3 1990च्या दशकात पीटीआयने उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे बातम्या देशभर पाठवायला सुरुवात केली। पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्या अधिकृत आणि विश्वसनीय मानल्या जातात। पीटीआय ही एक सरकार वृत्तसंस्था आहे। प्रश्न 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 1 टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते। उत्तर 1 भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत। 2 तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात। 3 टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढते। अशा रीतीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते। 2 आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात। उत्तर 1 दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात।
2. अशा माध्यमांमुळे चालू असलेल्या घटनांचे चित्रीकरण करता येते. 3. समाजकारण, क्रीडा, राजकारण, कला, ऐतिहासिक वस्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला गरजेच्या वेळी पुन्हा पाहता आणि ऐकता येतात. 4. भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुभवपट उपयोगी आहे. म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.